नमस्कार. गौतम, कबीर आणि सखी बोलत असतात. त्याच वेळेला तिथे मीनाक्षी आणि परशू आलेले असतात. त्यावेळेला परशू सगळ्यांना म्हणतो, खरं सांगू का, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. खरं तर त्या सरकारचा डाव उद्ध्वस्त करून टाकू, तिचं राज्यच आपण कायमचं संपवून टाकू. तेव्हा लगेच सखी बोलते, अशी कोणती गोष्ट आहे काका, मला स्पष्टपणे सांग. तेव्हा लगेच परशू बोलतो, स्पष्टपणे सांगू सखी, मग ऐक. अगं, त्या प्रॉपर्टीचे पेपर त्या सरकार जवळ नाहीतच. तेव्हा लगेच कबीर बोलतो, एक एक मिनिट, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? प्रॉपर्टीचे पेपर त्या सरकार जवळ आहेत म्हणूनच तर ती उडते. तेव्हा लगेच मीनाक्षी बोलते, नाही, प्रॉपर्टीचे पेपर त्यांच्याजवळ नाही आहेत. कारण प्रॉपर्टीचे पेपर आम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवले होते, पण त्या बॉटलमधून ते पेपर अचानक गायब झाले. खरं सांगू का सखी, ते पेपर आम्ही तुझ्याच हातात द्यायला येणार होतो. तेव्हा सखी बोलते, असं जर का असेल तर या सरकारला संपवायची वेळ जवळ आली आहे. तेव्हा लगेच परशू बोलतो, त्या सरकारला संपवण्यासाठी वाटेल ती मदत मी करायला तयार आहे. आजपर्यंत प्रत्येक गोष्टीला तिच्या हो हो केलं, पण आता नाही. आता मात्र मला तिला घाबरून राहायचं नाही, तर तिला संपवायचं आहे. तेव्हा लगेच कबीर बोलतो, वा काका वा, हेच तर मला तुमच्या दोघांच्या तोंडून ऐकायचं होतं. पण तुम्ही मात्र घाबरायचात म्हणून मला काहीच बोलता यायचं नाही. पण आता मात्र मला कळून चुकलं की काहीही झालं तरी या सरकारला संपवायचं असेल तर मला तुमच्या सोबत हात मिळवणीच करावी लागेल. तेव्हा मीनाक्षी बोलते, सखी, कबीर, खरं सांगू का, तुमचं सगळं आम्हाला पटायचं, पण त्या सरकारला घाबरून राहायची सवय लागली होती. तेव्हा मात्र सखी बोलते, काकू, काका, मला सगळं काही समजतंय, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही प्लीज आता स्वतःला सावरा आणि हो, जसं तुम्ही वागायचा तसंच वागा, कारण उगाचच तिला संशय यायला नको. तेव्हा मात्र मीनाक्षी बोलते, संशय आला तरी सुद्धा चालेल, पण आता मात्र मला काही एक बोलायचं नाही आहे. मला तिच्या होला हो करायचं नाही. तेव्हा लगेच कबीर बोलतो, नाही, आपल्याला असं वागून चालणारच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा त्या सरकारला संपवायचं असेल तर तुम्हाला तिच्या बोलण्यात राहावंच लागेल. तेव्हा मात्र परशू काही बोलणार तेवढ्यात गौतम बोलतो, हे बघ, जे काही दोघं बोलतायत ना तसंच कर, कारण ती सरकार खूपच पोचलेली बाई आहे आणि तिला मात्र आता आपल्याला संपवायची वेळ आली आहे. तेवढ्यात तिथे कुल्फी आलेली असते आणि कुल्फी मोठ्याने बोलते, कान्हा दादा, कान्हा दादा, मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा कान्हा बोलतो, कुल्फी, कुल्फी बाळा, काय झालं, काय द्यायचं आहे तुला? कुल्फी बाळा, बोल ना. तेव्हा लगेच कुल्फी बोलते, मला ही गोष्ट तुला कधीपासून द्यायची होती, पण खरं सांगू का, माझी हिंमतच होत नव्हती. तेव्हा लगेच सखी बोलते, कुल्फी, कुल्फी बाळा, शांत हो, काय झालंय सांगशील का? तेव्हा लगेच कुल्फी तिच्या बॅगेतून ती बॉटल काढते. त्यावेळेला मीनाक्षीचं लक्ष त्या बॉटलकडे जातं आणि मीनाक्षी लगेच बोलते, ही बॉटल तुला कुठे सापडली कुल्फी? कुल्फी बोल, ही बॉटल तुला कुठे सापडली? तेव्हा लगेच कुल्फी बोलते, ते काय आहे ना काकू, ही बॉटल ना मला त्यावेळेला लगेच सखी बोलते, एक मिनिट काकू, काय झालं? त्यावेळेला परशू बोलतो, सखी, अगं, जी बॉटल आम्ही शोधत होतो ना, ती बॉटल दुसरी तिसरी कोणती नसून हीच आहे. सखी, अगं, याच बॉटलमध्ये आम्ही ते प्रॉपर्टीचे पेपर लपवले होते. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, काय, या बॉटलमध्ये? तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा, वेळ घालवण्यापेक्षा पटकन ती बॉटल उघड, बघ त्याच्यात प्रॉपर्टीचे पेपर आहेत का? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, हो, आणि कान्हाने खरोखर ती बॉटल उघडलेली असते आणि त्या बॉटलमध्ये त्याला कसले तरी कागदपत्र दिसतात. तेव्हा लगेच तो बोलतो, याच्यामध्ये कागदपत्र तर आहेत, पण कसले आहेत काय माहिती. त्यावेळेला लगेच मीनाक्षी बोलते, कसले काय, मी सांगतेय ना तुला, याच्यामध्ये जे काही प्रॉपर्टीचे पेपर आहेत तेच हे आहेत. तेव्हा मात्र मोठ्यानी गौतम बोलतो, कान्हा, नीट विचार कर आणि ते प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर बाहेर काढ. आणि शेवटी कान्हाने ते प्रॉपर्टीचे पेपर बाहेर काढलेले असतात.
त्यावेळेला ते प्रॉपर्टीचे पेपर बघून कान्हाला खूपच आनंद होतो. तेव्हा लगेच सखी बोलते, कबीर कबीर काय आहे हे? तेव्हा लगेच कबीर बोलतो, हो प्रॉपर्टीचे पेपरच आहेत हे. हे ऐकल्यानंतर सखीला खूपच आनंद झालेला असतो. त्यावेळेला गौतम कुल्फीला बोलतो, कुल्फी बाळा तुला माहिती नाही आज तू आमचं केवढं मोठं काम केलंयस. तेव्हा लगेच कुल्फी बोलते, खरं सांगू बाबा ही बॉटल आहे ना मला काकूच्या रूममध्ये दिसली. पण मी एकच गोष्ट सांगेन, मी ही जी बॉटल उचलली ना तेव्हा याच्यामध्ये पेपर्स आहेत हे मला माहितीच नव्हतं आणि मला नव्हतंच माहिती म्हणून तर मी तुमच्याशी आणून दिलं. तेव्हा मात्र कबीर बोलतो, कुल्फी बाळा तू एकदम मस्त काम केलंस. आता मात्र त्या सरकारचा बाजार उठवायला वेळ लागणार नाही. तेव्हा सखी बोलते, कबीर एवढ्या सहजासहजी आपण सरकारचा बाजार उठवायचा नाही. आता कितीही काही झालं तरी सुद्धा तिला असं काही भ्रमात ठेवायचं आणि मगच तिचा खेळ खल्लास करायचा. तेव्हा मात्र कबीर बोलतो, याचा अर्थ अजून सुद्धा आपण तिच्या दबावाखाली राहायचं. तेव्हा लगेच सखी बोलते, आपण कुठे तिच्या दबावाखाली राहतोय, पण तिला असंच वाटलं पाहिजे की ही प्रॉपर्टी अजूनही तिच्या नावावरती आहे. पण खरं सांगायचं तर ही प्रॉपर्टीचे पेपर आपल्या ताब्यात आहेत हे जेव्हा तिला कळेल तेव्हा तिची सगळी कारस्थानं समजायला वेळ लागणार नाही आणि जी काही कारस्थानं असतील ती आपल्याला समजणार सुद्धा नाहीत. तेव्हा मात्र परशू बोलतो, सखी तू अगदी बरोबर बोलतोयस. या वेळेला जर का या सरकारला संपवायचं असेल तर आपल्याला एक घाव दोन तुकडे केलेच पाहिजेत. काही झालं तरी सुद्धा सरकारची सगळी कारस्थानं आपल्याला समजलीच पाहिजेत. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सखी बोलते, मी अगदीच बरोबर बोलते. खरं सांगू का, मला आता या विषयावर वादच घालायचा नाहीये. हा विषयच मला कळून चुकलाय आणि आत्ताच्या आता हा विषयच बंद करा. त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्याने सखी बोलते, आता सगळं काही संपल्यात जमाय. आता मला हा विषय वाढवायचा नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की, कितीही काही झालं तरी सुद्धा ह्या सरकारला संपवल्याशिवाय आता मी सुद्धा शांत बसणार नाही. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सरकार खूपच चिडलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते, ही नंदा सुद्धा मला त्या तेजस्विनीचा पत्ता सांगत नाही, मुद्दामून खोटेपणा करते आणि आता तर काय प्रॉपर्टीचे पेपर माझ्याजवळ नाहीयेत हे जर का त्या सखी आणि कबीरला कळालं तर मात्र मी उद्ध्वस्तच झाले. तर मात्र काय करावं तेच कळत नाही. तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे कबीर आणि सखी आलेले असतात. त्या दोघांना बघून सरकार बोलते, तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला लगेच कबीर बोलतो, घाबरू नका, आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचा खेळ समाप्त व्हायची वेळ आलीये. तेव्हा मात्र सरकार हसायला लागते आणि मोठ्याने बोलते, माझा खेळ समाप्त कोण करणार? तुम्ही, आणि तुमची काय हिम्मत? त्यावेळेला सखी बोलते, हिम्मत? जशी तुला मनस्विनी बोलायची हिम्मत माझ्यात आहे ना, तशीच हिम्मत आहे अजून माझ्यात. तेव्हा मात्र सरकार बोलते, सखी तोंडाला आवर घाल, तू जे काही बोलतेस ना ते बंद कर, नाहीतर तुझी वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यावेळेला मात्र सखीची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सखी सरकारला बोलते, एक गोष्ट लक्षात, कितीही काही झालं तरी सुद्धा आता मात्र खेळ समाप्तच होणार. तेव्हा सरकार बोलते, तुम्ही कोण समजता कोण स्वतःला? अरे तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, मी काही तुम्हाला घाबरत नाहीये. तेव्हा मात्र कबीर बोलतो, भीती तर तुमच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतेय, भीती दिसत नाही अशातला भागच नाहीये. आता मात्र सगळं काही समाप्तच व्हायची वेळ आलीये आणि लवकरच या गोष्टी समाप्त सुद्धा होतील. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. त्याच वेळेला लगेच कबीर सखीला बोलतो, सखी मॅडम अहो कोणाशी वाद घालता? या बाईशी वाद घालायची गरजच नाही.
ही बाई काय लायकीची आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे. आणि प्लीज प्लीज तुम्ही या सर्व गोष्टी सोडूनच द्या. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिडच होते. त्याच वेळेला सरकार बोलते, तुम्ही काय मला इथे धमकवायला आलात? मला धमकवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. आत्ताच्या आता इथून चालतं पडा. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्याशी कोणतंही खोटं नाटक काही करणार नाही. जे काही असेल ना ते समोरासमोर. तुम्हाला मला संपवायचं आहे म्हटल्यावरती मी संपवणारच. तेव्हा मात्र कबीर बोलतो, या वेळेला कोण कोणाला संपवतं ना ते आपण बघूयाच. आणि या वेळेला मात्र मी शांत नाही बसणार. या वेळेला नाही ना तुझा खेळ उद्ध्वस्त केला तर नावाचा कबीर किर्लोस्कर नाही मी. तेव्हा मात्र कबीर खूपच चिडलेला असतो आणि कबीर शेवटी मोठ्याने बोलतो, आता जे काही होईल ते होईल, पण एक गोष्ट लक्षात ठेव सरकार, आता तू संपल्यातच जमायस. तर इकडे मात्र परशु मीनाक्षीला बोलतो, मीनाक्षी तुला कळतंय का, आपण वैर तर पत्करलंय पण जे होईल ते भयानक होईल मीनाक्षी. तेव्हा मात्र मीनाक्षी बोलते, तुम्ही काळजी करू नका. अहो इतकी वर्ष त्या सरकारच्या दडपणाखाली येऊन आपण नको नको ते केलं, तिच्या प्रत्येक होला हो केलं, पण या वेळेला मात्र आपल्या सोबत सखी आणि कबीर आहेत. त्यामुळे आपल्याला घाबरायची गरजच नाही. सगळं काही अगदी नीटच होणार याची मला खात्री आहे. तुम्ही कशाला घाबरताय? त्यावेळेला लगेच मोठ्यानी कबीर बोलतो, काकू तुम्ही अगदी बरोबर बोलताय, तुम्हाला घाबरायची गरजच नाहीये. मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थितच करेन. त्यावेळेला परशु बोलतो, खरं सांगू कबीर, तुझ्यावरती आमचा विश्वास तर आहेच. तू सगळं व्यवस्थित करशील याची मला खात्री सुद्धा आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ही काही झालं तरी सुद्धा आता या विषयावर वाद घालायचा नाही. तेव्हा लगेच सखी बोलते, परशु काका, मीनाक्षी काकू तुम्ही कशाला काळजी करता, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. त्यावेळेला मीनाक्षी बोलते, खरं सांगू सखी, या वेळेला मी कोणतीच काळजी करत नाहीये आणि करणार सुद्धा नाही. या वेळेला माझ्या जीवाचं काही झालं ना तरी सुद्धा चालेल, पण त्या सरकारला मात्र मला संपवायचंच आहे. जोपर्यंत मी त्या सरकारला संपवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कबीर बोलतो, आता तुम्ही काळजी करू नका आणि आता आपल्याला काहीच होणार नाही. जे काही व्हायचं आहे ना ते त्या सरकारच्या बाबतीत होणार, त्यामुळे तुम्ही काळजीच करायची नाही. त्यावेळेला लगेच मीनाक्षी बोलते, खरं सांगू का कबीर, मला खूपच भीती वाटते. असं वाटतंय की सगळं काही आता हातातून निसटलंय. तेव्हा मात्र कबीर बोलतो, असं काही नाही काकू, आणि तुम्ही घाबरताय कशाला, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत, तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र मीनाक्षी बोलते, तुम्ही आहातच रे आमच्या सोबत, हे आम्हाला माहिती आहे, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, ती बाई काहीही कधीही करू शकते. तेव्हा मात्र सखी बोलते, ती बाई काहीही करू शकते तर आम्ही सुद्धा काहीही करू शकतो. आता प्रॉपर्टीचे पेपर आपल्या हातात आहेत, पण तरी सुद्धा मी तिच्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही. कारण फक्त एवढंच की मला तिला संपूर्ण संपवायचे आहे. आज जर का प्रॉपर्टीचे पेपर मी आपल्याजवळ आहेत हे सांगितलं तर ती कदाचित हुशार होईल आणि काहीतरी करेल. तेव्हा मात्र परशु बोलतो, नाही नाही सखी, आपल्याला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर त्या सरकारला या घरातून बाहेर काढायचं आहे. इकडे तेजस्विनी मात्र खूपच विचार करत असते. ती म्हणत असते, लवकरात लवकर मला इथून बाहेर पडलं पाहिजे, कारण कितीही काही झालं तरी सुद्धा आईला मी जिवंत आहे हे समजलंय आणि ती नक्कीच त्या सरकारला म्हणजेच मनस्विनीला घेऊन इथे येऊ शकते. तेव्हा मात्र ती खूप विचार करत असताना ती स्वतःशीच म्हणत असते, काय करू मी, इथून बाहेर पडू का, इथे जर का थांबले ना तर सगळं उद्ध्वस्त होईल, त्यापेक्षा सखी आणि कान्हाला जाऊन भेटू का.
परत ती स्वतःशीच बोलते, नाही नको. जर का सखी आणि कान्हाला जाऊन भेटले आणि जर का खरोखर खरोखर त्यांनी माझ्यावरती विश्वास सुद्धा ठेवला तर माझ्या मुलांच्या जीवाला धोका. ती बाई कोणत्याही थराला जाईल, मला ही रिस्क घ्यायचीच नाहीये. तेवढ्यात मात्र ती शांत बसलेली असते. तर इकडे सरकार मात्र खूप खवळलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते, काही झालं तरी या तेजस्विनीला शोधलंच पाहिजे. ही तेजस्विनी जोपर्यंत माझ्या हाताला सापडत नाही ना, तोपर्यंत कोणत्याच गोष्टी नीट होणार नाहीत आणि या तेजस्विनीलाच मला संपवायचं आहे. तेवढ्यात तिथे नंदा आलेली असते आणि नंदा सरकारला म्हणते, हे बघ, मी तुला खरं काय ते सांगते, मी त्या तेजस्विनीला पाहिलेलं नाही. अगं, मी दारूच्या नशेत बडबडत होती, एवढं सुद्धा तुला कळत नाही का? तेव्हा सरकार मात्र तिच्या सणसणीत थोबाडीत मारते आणि तिला बोलते, माझ्याशी पंगा घ्यायचा नाही हा. तू जरी माझी आई असलीस ना, तरी सुद्धा मी तुला एका झटक्यात संपवू शकते. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर आता प्रॉपर्टीचे पेपर तर कान्हा आणि सखीच्या हातात आहेत म्हटल्यावरती त्यांनी सरकारला घराबाहेर काढलं पाहिजे होतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.